मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। तर नागरिकांच्या समस्यांसंदर्भात भेट झाल्याची माहिती समोर येत असली तरी राजकीय दृष्टीने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। तर राज ठाकरे हे आता मनसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेत। याच संदर्भात राजकीय अभ्यासक प्रवीण पुरो सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। एकंदरीतच राजकीय वर्तुळात सध्या अनेक गोष्टी घडत असताना आता काल बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये एकीकडे ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला आणि आज राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेच्या संदर्भात जो काही वाद सुरू आहे, अनेक जैन समाजाच्या कडून कबुतरांचा विषय जो आहे तो सातत्याने पुढे घेतला जातो। आजही काही प्रमाणामध्ये ज्या समाजाने कबुतरांचा विषय जो आहे तो अतिशय लावून धरलेला आहे आणि सरकार या कबुतरांच्या संदर्भात अतिशय नरमाईच्या भूमिकेमध्ये असल्यामुळे या दोन विषयांवर प्रामुख्याने राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्यावर बोलतील अशी अपेक्षा आहे आणि त्याच्या तयारीनेच ते गेलेले आहेत। पतपेढीची जी काही बेस्ट पतपेढीच्या संदर्भातली निवडणूक जी आहे त्याच्यामध्ये दारुण पराभव झाला असला तरी अतिशय त्याची काही जबाबदारी किंवा ज्या पद्धतीने ती निवडणूक व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने या दोन्ही भावांनी त्याच्याकडे लक्ष ठाकरे बंधूंनी लक्ष दिलं नव्हतं। पराभवाचं ते एक कारण होतं, पण ही निवडणूक त्या मानाने खूपच सामान्य निवडणूक असल्यामुळे त्याचा विषय काही या बैठकीमध्ये निघणार नाही। पण महाराष्ट्रामध्ये जे काही विषय आहेत प्रामुख्याने शेतकऱ्यांचा विषय आहे, ओला दुष्काळाच्या संदर्भात ते कदाचित चर्चा करतील, पण कबुतरांचा विषय आणि मराठीची सक्तीचा विषय हा प्रामुख्याने विषय घेऊन ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील अशी चर्चा आणि एकच मनसेची जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना तीच अपेक्षा आहे अशी एकूण स्थिती दिसते। निश्चित जरी नागरिकांच्या समस्यांसंदर्भात राज ठाकरे हे फडणवीसांच्या भेटीला गेले अशी चर्चा जरी असली तरी राजकीय दृष्टीने जर आपण यापूर्वी देखील पाहिलं, ज्यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर काही दिवसांनंतरच मराठीच्या मुद्द्यांवरती ठाकरे बंधू हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ती भूमिका घेतली होती। आता देखील राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत, त्यामुळे याच्यानंतर राज ठाकरेंची भूमिका एकंदरीत काय असू शकते? नाही, दोन्ही बंधू जे आहेत ठाकरे बंधू एकत्र येण्याचा विषय जो होता तो आता जवळपास सुटल्याच जमा आहे। या पतपेढी हे त्याला निमित्त होतं, पण आगामी निवडणुकीच्या संदर्भात या दोन्ही भावांनी आता एक निश्चितच ठरवलंय की ही निवडणूक ही ठाकरे बंधू म्हणजे शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन लढवतील। राजकीय दृष्ट्या याचा काही विषय असेल असं मला काही वाटत नाही, पण एकूणच ह्या आगामी निवडणुकीच्या संदर्भात तयारी करण्याच्या दृष्टीनेही गेल्या काही दिवसापासून ज्या बैठका शिवसेनेच्या सुरू आहेत त्या लक्षात घेता भारतीय जनता पक्षाबरोबर ते काही बसतील किंवा मुख्यमंत्र्यांच्याबरोबर ह्या विषयावर काही चर्चा करतील असं काही वाटत नाही। पण महाराष्ट्रातल्या प्रश्नांवरच त्यांचं आज काही त्यांच्याशी चर्चा असेल। गेल्या 2-3 दिवसापासून जो सुरू असलेला पाऊस जो आहे त्या पावसामुळे महाराष्ट्रभर शेतकऱ्यांची खूप दाणादाण उडालेली आहे। या शेतकऱ्यांना जर काही मदत करायची असेल तर त्या मदतीच्यासाठी आग्रह धरण्याचे काम या निमित्तानं राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे करतील अशा। निश्चित धन्यवाद प्रवीणजी, आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी। त्यामुळे एकंदरीतच या दोन्ही नेत्यांमध्ये कुठल्याही प्रकारे राजकीय चर्चा कदाचित नसू शकते। महाराष्ट्रामध्ये सध्याची परिस्थिती आहे, मुसळधार पाऊस बरसतोय, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, दुसरीकडे कबुतरांचा मुद्दा असेल, या मुद्द्यांवरती राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू शकता अशी प्रतिक्रिया यावेळी राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी जय महाराष्ट्राला दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे संपूर्ण राज्याचंच खरं तर लक्ष लागलेलं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सातत्यानं राजकीय समीकरणं ही बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकीकडे ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची चर्चा असेल, दुसरीकडे महायुतीकडून देखील आगामी निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते। त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्यानं आता कुठेतरी ही सगळी समीकरणं पुन्हा एकदा बदलणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। नागरिकांच्या समस्यांसंदर्भात ही भेट असू शकते अशी शक्यता देखील सध्या वर्तवली जाते। तर यावेळी आता राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेत।